सकाळी सकाळी उठण्याची मजा अलगच राहते, नाही का? राम राम. मला रोज सकाळी 5 वाजता उठावं लागते, कारण नियमच आहे माझा 5 वाजता उठण्याचा. माझी स्कूलच राहते 7:30ला. त्यासाठी मला उठून स्वयंपाक करून जाणेच आहे. कितीही आळस आला तरी जे काम आहे ते करावंच लागतं. आज मी तुम्हाला ढेमशाची भाजी करून दाखवते, जे मला बिलकुल आवडत नाही, पण यांना आवडते, म्हणजे माझ्या नवऱ्याला. ढेमशाची भाजी साधी आवडत नाही, कशात केलेली आवडत नाही, न डाळीत आवडत नाही. पण आज मी मुंगाची डाळ टाकून ती भाजी करणार आहे. तर बघा, मी आता ढेमसं चिरत आहे. आणि हे बघा, मी मुंगाची डाळ भिजत टाकली आहे. त्याच्यासाठी ढेमसे चिरणं झाले आहे. त्यात टमाटर, कांदा, लसूण हे सर्व लागते. आणि हे झालेलं आहे माझं सर्व चिरचार करून. आणि लसूण बघा, मी लसूण खलबत्यातच काढते आणि तोही ताजाच. मला असा पहिले करून ठेवलेला आवडत नाही लसूणची पेस्ट. आता ह्या गंजात मी तेल टाकलं आहे. तेल काही खूप खात नाही मी. मला असं खूप तेल टाकलेल्या भाज्या आवडत नाही. मी मोहरी टाकली आणि आता त्यामध्ये कांदा थोडासा लालसर होऊ देते. त्यानंतर लसणाची पेस्ट टाकणार आहे मी. कसं आहे, मला स्कूलमध्ये जावं लागतं रोज, तर मला 2:30-3 वाजते. त्याने मी बाकीच्या रील्स बनवू शकत नाही किंवा व्हिडिओ बनवू शकत नाही. असे वेळ नाही मिळत मला करायला. अर्धा दिवस माझा स्कूलमध्येच जातो. आवड फार आहे करायची, पण वेळ नसल्याने जमत नाही. म्हटलं आज जाऊ द्या, रोज आपण नवीन नवीन रील्स टाकतो, त्यापेक्षा असेच एखादा खायचा पदार्थ पण टाकावं. मला फार आवडते खायचे पदार्थ बनवायला, आणि माझ्या मुलीला पण फार आवडतं. रोज रोज काय बनवावं भाज्या, तेच भाज्या खाऊन बोर होतात. मग कधी मुंगाची डाळ टाकून, कधी उडदाची डाळ टाकून, कधी कोणत्या शेंगा, कोणते काही वेगळा पदार्थ बनवून असं खाऊ घालायला लागतं घरच्या लोकांना. रोज तेच काय करते ग असे म्हणतात. सकाळी तर कसाही स्वयंपाक होऊन जातो, वरण भात, भाजी पोळी. पण संध्याकाळचा काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे बायांसाठी. आणि बनवला तरी एकाला एक आवडतं, एकाला एक नाही आवडत. तर मला तर असं वाटतं की चुपचाप घुमानं खाव घरच्या लोकांनी. कारण आम्ही जे करतो तेच आमच्यासाठी खूप मोठं एक टास्क आहे, की स्वयंपाक रोज काय बनवायचा, भाजी काय बनवायची. त्यातही चांगली जर नाही बनवली तर त्यातही 2-2 गोष्टी ऐकाव्या लागतात, हो ना. बघा, आता हे झालेलं आहे छान टमाट्याचं, कांदा टमाटर टाकून. आणि हे आता मूग टाकली आहे मी. मूग थोडे भिजत ठेवले होते 10-15 मिनटं मी, थोडं लवकर शिजतं म्हणून. कारण वेळेवर जर टाकलं तर थोडेसे ते मूग कडक आहेत, असे थोडे कठोर होतात. त्याच्याने मी थोडं भिजत टाकलेलं आहे. आता हे झालेलं आहे. हे ढेमसं टाकले आहे आता मी बघा. आणि ढेमशाचे तुकडे हे मोठे मोठे केलेले आहे मी, बारीक नाही चिरले आहे. कारण रस्सा जर करायचा असेल ढेमशाला तर थोडे मोठे मोठे तुकडे छान वाटतात. आणि जर सुकी जर भाजी करायची असेल, बिलकुल पाणी नाही, एकदम थोडंफार कमी पाण्यात, तर मग तुम्ही छान बारीक बारीक त्याचे तुकडे करू शकता. आता ही भाजी छान परतून झाली आहे. प्लेटवरच गरम पाणी ठेवून छान ही भाजी शिजणार आता.